त्रिकोण दिसतो हे आपण जिथे बसलो ते हे माकड हाडे पवित्र असतील ती तिथे 3.5 वेटोळ्यामध्ये ते घालून बसलेले असतील. ऋषीमुनींना ते कुंडल सारखं दिसतं म्हणून त्याचं नाव त्यांनी कुंडलिनी नाव दिलेलं. ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये ह्या कुंडलिनी शक्तीचं वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी त्याच कुंडलिनी शक्तीला सर्पिणी असं नाव सुद्धा दिलेलं आहे. तर ही शक्ती तिथे जाऊन बसलेली आहे आणि ती निद्रावस्थेमध्ये. आता आपण तिला जागे करण्यासाठी प्रयत्न केलेले आणि ती जागी झालेली तुम्हाला जाणवलं, तुमच्या हातामधून खेचल्यासारखं जाणवत आहे. तर आपल्यामध्ये ती शक्ती आहे ते तुम्हाला जाणीव झालेली आहे. तुमच्या हातामधून काहीतरी ओढल्यासारखं जाणवतंय ध्यान झाल्यानंतर. इथं तुमचं लगेच आता ठीक आहे, पहिल्याच वेळेला तुम्ही केलं त्यामुळे होणार नाही. असाच प्रयत्न तुम्ही रोज केला, रोज सकाळी 1-2 मिनिट, संध्याकाळी 2 मिनिट फक्त ध्यान केलं, हळूहळू ही शक्ती वाढायला सुरुवात होईल आणि ह्या शक्तीची जाणीव पूर्ण शरीरभर तुम्हाला व्हायला सुरुवात होईल. संपूर्ण हातांवरती, ताळू भागावरती, प्रत्येक चक्रावरती. आता जे हे आपण डाव्या बाजूला ह्या प्रार्थना केल्या तसंच ही जी मधली नाडी आहे सुषुम्ना नाडी, ही जी चक्र दिसत आहे